महाराष्ट्राचे श्रद्धास्थान 3.5 शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ असलेले सप्तशृंगी देवीच्या गडाच्या पायथ्याशी खर्डेगाव, तालुका कळवण, जिल्हा नाशिक येथे महान संत ब्रह्ममूर्ती श्रीपाद बाबा उर्फ श्री भाऊसाहेब चव्हाण यांचा गरीब शेतकरी कुटुंबात श्री दोधूजी मल्हारी चव्हाण यांच्या घरी जन्म झाला. दोधूजी बाबा व त्यांची धर्मपत्नी सौ गौलूबाई यांना यमुनाबाई, सीताबाई, रेवलीबाई, संतोष, पाराजी व श्रीपाद अशी 6 अपत्य होती. श्रीपाद बाबांच्या घरी म्हणजेच दोधूजी बाबांच्या वंशात सद्गुरू करण्याची प्रथा होती. श्री संत कोरोबा बाबा यांचे श्री वामन भाऊ यांच्या मार्फत खर्डे गावी आगमन झाले. चातुर्मासाचे औचित्य साधून गावातील भाविकांना महावाक्याचा उपदेश व भागवतात प्रवचन करीत होते. महावाक्याच्या उपदेशाने साधकांचे अष्टसात्विक भाव निर्माण होत होते. काही अज्ञानी लोकांनी हे बंधुगिरी, पाखट व चेटुकाई असा प्रचार केला व केरोबा बाबांना गावातून हुसकावून लावायचा विडा उचलला. त्यासाठी श्रीपाद बाबांची निवड करण्यात आली. पण श्रीपाद बाबा जेव्हा संत केरोबा बाबांच्या सानिध्यात गेले तेव्हा त्यांना भागवत प्रवचन ऐकल्यावर अष्टसात्विक भाव जागृत होऊन समाधी लागले. संत केरोबाबांनी श्रीपाद बाबांना तत्वमासी महावाक्याचा उपदेश करून ब्रह्मनामाचा अनुग्रह व प्रबोध दिला व इथूनच जगाचे भाग्य उदयाला आले.